सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या बदलापुरातल्या तरुणीच्या व्हिडिओनं समाज मन अस्वस्थ झालंय. प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या तरुणीविरोधात समाजाच्या सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. तिच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी जोर धरतीये. कुणी तिच्या आई वडिलांना दोषी धरलंय तर कुणी तिच्या आई वडिलांच्या पक्षावर निशाणा साधलाय. पण केवळ हा टीकेचा भाग नाही तर त्याच्या खोलात जाऊन प्रत्येकानं अभ्यास करणं गरजेचं आहे. एका तरुणीच्या सडक्या मेंदूतून आलेला विचार तिनं मोबाईलमध्ये शूट केला आणि तो स्वतःच व्हायरल करत आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला. आता यात राजकारणही जोर धरू लागलंय. निवडणुकीत भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान करणाऱ्या जनतेनं हीच का तुमची संस्कृती असा सवाल विचारत भाजपलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. खरं तर या गोष्टीचं 2-4 दिवस राजकारण होईलही, पण यातून खरा प्रश्न सुटेल का? तरुणाईच्या मेंदूत पसरलेली धार्मिकतेची विषवल्ली नाहीशी होईल का? तर मुळीच नाही. हा व्हिडिओ व्हायरल होताच या तरुणीच्या आईवडिलांनी माध्यमांसमोर येत सर्वांची हात जोडून जाहीर माफी मागितली. ही आपली संस्कृती नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. मुलीच्या कृत्याचा पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शर्मेनं झुकलेली त्यांची मान पाहून आई वडिलांना दोषारोप देणारेही क्षणभर ओशाळले असतील. कारण कुठलेच आई वडील आपल्या मुलाबाळांना असे संस्कार देऊ शकत नाही. ती ज्या वातावरणात वाढली, तिच्या अवतीभोवतीचा मित्रपरिवार आणि अजाण वयात डोळ्यांवर बांधली गेलेली धर्मांधतेची पट्टी याचाच परिपाक म्हणजे हा सडेल व्हिडिओ असं म्हणायला हरकत नाही. मुलीची आई भाजपची महिला शहराध्यक्ष होती यावरूनही सध्या रान पेटलंय. त्यावरून पक्षानं देखील त्यांच्यावर लागलीच निलंबनाची कारवाई केली आहे. कारण कोणताही पक्ष एखाद्या धर्माच्या बाजूने झुकला असला तरी दुसऱ्या धर्मातील देवी देवतांचा अपमान करा अशी शिकवण कुठेही दिली जात नाही, हेही प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं. नाहीतर मीडिया ट्रायल घ्यायचीच झाली तर याच मुलीचे आई वडील अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते होते. नंतर ते शिंदे सेनेत गेले आणि निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच त्यांनी भाजपात प्रवेश केला. याच समीकरणानुसार त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षांवरही हाच दोषारोप लागू होईल. त्यामुळे या घटनेच्या माध्यमातून होणारं राजकारण देखील बाजूला सारलं गेलं पाहिजे. गेल्या काही दिवसात या न त्या कारणानं बदलापूर शहराची प्रतिमा सातत्यानं मलिन होतीये. एक सुशिक्षित, सुजाण, सुसंस्कृत शहर म्हणून बदलापूरची ओळख आहे. मात्र इथे एखादी घटना घडते आणि त्याचे शिंतोडे संपूर्ण शहरावर उडतात. यात केवळ एका कुटुंबाची, एका समाजाची, एका पक्षाची प्रतिमा मलिन होत नाही, तर यात संपूर्ण शहर भरडलं जातंय. याचाही विचार समाजानं करायला हवा. पसायदानातून ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वनियंत्याकडे एकच मागणं केलं, जे खळांची व्यंकटी सांडू. जे खल प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची खल प्रवृत्ती, त्यांच्यातला वाईटपणा दूर हो. त्यांनी दुष्टांचा नाश हो असं कधीच म्हटलेलं नाही. कारण दुष्ट प्रवृत्ती संपली की आपोआप वाल्याचा वाल्मिकी होतो, हे अखंड भारतवर्षानं अनुभवलंय. त्यामुळंच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर पक्षीय राजकारण बाजूला सारून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेण्याची गरज आहे. या शहरानं आजवर विकासाचं राजकारण पाहिलं. त्यात जात, धर्म, समाज आणि पक्ष आला तर हे शहर भकास व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे झाल्या प्रकारातून धडा घेऊन बदलापूरकरांनी आता पुढे जायला हवं. कारण हे एक सुशिक्षित आणि प्रगतशील विचारांचं शहर आहे. बदलापूर हे चांगल्या विचारातून घडायला हवं. अविचारातून घडतो तो फक्त विनाश. त्यामुळे सुजाण नागरिक हो, आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला बदलापूरचा विकास हवा की विनाश. एकमत न्यूज, बदलापूर.